मागील काही वर्षात भारतीय क्रिकेट संघ आंतरराष्ट्रीय पातळीवरील क्रिकेटच्या तीनही प्रकारात अव्वल स्थानावर विराजमान होता। भारतीय संघाच्या ह्या कामगिरीमध्ये रोहित शर्माचं एक फलंदाज म्हणून आणि कर्णधार म्हणून महत्त्वाचं योगदान होतं। 2024चा T20 वर्ल्ड कप जिंकल्यावर रोहित शर्माने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती। त्यानंतर रोहित शर्माच्या नेतृत्वाखालीच भारताने एक दिवसीय क्रिकेटमधील 2025 ची चॅम्पियन्स ट्रॉफी देखील आपल्या ताब्यात घेतली। सध्या भारतामध्ये 2025 IPL सुरू आहे। सुरुवातीच्या काही खेळी वगळता मुंबई इंडियन्स कडून खेळताना रोहित शर्माने दमदार कामगिरी केली आहे। आपले वय, टेस्ट क्रिकेटसाठी लागणारे फिटनेस आणि काही गोष्टींचा विचार करून रोहित शर्माने आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेट नंतर आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमधूनही निवृत्ती जाहीर केली। तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण रोहित शर्माच्या कसोटी क्रिकेटमधील काही निवडक पण महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेणार आहोत। 30 एप्रिल 1987 रोजी नागपूर येथे रोहित शर्माचा जन्म झाला। शिक्षणाची फारशी आवड नसलेल्या रोहित शर्माला लहानपणापासूनच क्रिकेटची बरीच आवड होती। करिअरची सुरुवात ऑफ स्पिनर म्हणून करणाऱ्या रोहित शर्माने प्रशिक्षक दिनेश लाड यांच्या सल्ल्याने फलंदाजीवर अधिक लक्ष केंद्रित केले। 23 जून 2007 ला रोहित शर्माने आयर्लंड विरुद्ध एक दिवसीय क्रिकेटमध्ये तर 19 सप्टेंबर 2007 ला इंग्लंड विरुद्ध T20 क्रिकेटमध्ये पदार्पण केले। मात्र कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पणासाठी रोहित शर्माला बरीच वाट पाहावी लागली। 6 नोव्हेंबर 2013 ला रोहित शर्माने वेस्ट इंडिज विरुद्धच्या सामन्यातून आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले। पदार्पणातच त्याने सुरुवातीच्या दोन्ही कसोटीमध्ये शतक झळकावले होते। मात्र रोहित शर्मा सतत संघाच्या आत बाहेर होत होता। तब्बल 6 वर्ष त्याला हा संघर्ष करावा लागला। त्यानंतर 2019 मधील भारतात होणाऱ्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी सलामीवीर म्हणून भारतीय संघात रोहित शर्माची निवड करण्यात आली। पुनरागमन करताना रोहित शर्माने दमदार द्विशतक देखील झळकावले होते। यानंतर कसोटी क्रिकेटमध्ये त्याची कामगिरी सातत्याने चांगली होत होती। 2022 मध्ये विराट कोहलीने भारतीय संघाच्या कर्णधार पदाचा राजीनामा दिल्यावर रोहित शर्माची भारतीय संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली। आंतरराष्ट्रीय पातळीवरील क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात भारतीय संघाचे नेतृत्व रोहित शर्मा करत होता। रोहित शर्माच्या कर्णधार पदाच्या कारकिर्दीमध्ये भारताने WTCच्या फायनल पर्यंत मजल मारली होती। त्याचबरोबर रोहित शर्माने एक दिवसीय वर्ल्ड कपचे उपविजेतेपद, आंतरराष्ट्रीय T20 वर्ल्ड कपचे विजेतेपद आणि 50 ओव्हर्स चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद भारताला मिळवून दिले होते। 26 डिसेंबर 2024 चा ऑस्ट्रेलिया विरुद्धचा कसोटी सामना हा रोहित शर्माच्या कारकिर्दीमधील कर्णधार म्हणून आणि फलंदाज म्हणून आंतरराष्ट्रीय पातळीवरील शेवटचा कसोटी सामना ठरला। आंतरराष्ट्रीय पातळीवर रोहित शर्माने एकूण 67 कसोटी सामने खेळले। त्यात 40.57 च्या सरासरीने 12 अर्धशतके, 18 शतके आणि 1 द्विशतकी खेळीचा समावेश होता। कर्णधार म्हणून रोहित शर्माने 24 कसोटी सामन्यात भारताचे नेतृत्व केले। त्यात 12 सामन्यात विजय, 9 सामन्यात पराभव तर 3 सामने अनिर्णित राहिले होते। तर अशी होती भारतीय संघातील हिटमॅन रोहित शर्माची कसोटी कारकीर्द। रोहित शर्माच्या निवृत्तीबाबतच्या ह्या व्हिडिओबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा।